शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण क्रियाविशेषण अव्ययांचे आणखीन काही प्रकार पाहणार आहोत. तर गेल्या वेळेस उजळणी करण्याच्या दृष्टीनं गेल्या वेळेस आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते पाहिलं होतं. तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. त्यातलं आपण कालवाचक क्रियाविशेषण, ज्याला इंग्लिशमध्ये ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम असं म्हणतात, ते पाहिलेलं होतं. उदाहरणार्थ नित्य, वारंवार, आता, दररोज ही झाली कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम. आता पुढील प्रकार जो आहे तो आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, ज्याला इंग्लिशमध्ये ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस असं म्हणतात. तर उदाहरणादाखल एक वाक्य बघूया. परमेश्वर सर्वत्र असतो. परमेश्वर सर्वत्र असतो. तर असण्याची ही जी क्रिया जी आहे त्या क्रियापदाबद्दल जो माहिती सांगणारा शब्द आहे सर्वत्र. सर्वत्र म्हणजे सगळीकडे. तर हा आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. अव्यय म्हणजे काय आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे. ज्या शब्दांच्या रूपावर लिंग, वचन इत्यादींचा परिणाम होत नाही त्याला म्हणतात अव्यय. तर आपण अव्यय म्हणजे काय ते पाहिलं आता. आणि परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हा आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता दुसरं वाक्य बघूया. येथून नदी जवळ आहे. येथून हा जो शब्द आहे तो आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. हा शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचं स्थळ किंवा ठिकाण दाखवतो, म्हणून त्याला म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. किंवा साप माझ्या समोरून गेला या वाक्यात समोरून हे आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. अजून काही उदाहरणं आपल्याला बघता येतील स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांची. दूर, लांब, तिथून, मागून, वर, अलीकडे, पलीकडे, तिकडे, खालून, ही सर्व जी अव्यये आहेत ही आहेत स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता पुढील प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, म्हणजेच ज्याला ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर असं म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय हे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते आहे हे दाखवतात, म्हणून त्यांना म्हणायचं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आपण एक वाक्य घेऊया म्हणजे स्पष्ट होईल. रस्त्यावरून जाताना सावकाश व जपून चालावे. रस्त्यावरून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यात सावकाश आणि जपून हे जे दोन शब्द आहेत हे कसं चालावं, कोणत्या रीतीने चालावं याविषयी सांगतायत. त्यामुळे हे दोन्ही शब्द सावकाश, जपून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. दुसरं उदाहरण घेता येईल. तो मुलगा उभ्याने पाणी पितो. आता तो मुलगा कसा पाणी पितो तर उभ्याने पितो. ज्या रीतीने ही क्रिया घडतीये ते त्यात दाखवलंय, त्यामुळे उभ्याने हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. तर अजून उदाहरणं रीतिवाचकची पुढील प्रमाणे. असे, तसे, मुद्दाम, झटकन, पटकन, खरोखर, निसंशय ही सगळी जी आहेत ही रीतिवाचक क्रियाविशेषणं आहेत. असे अनेक शब्द आहेत मराठीत, पण मी उदाहरणादाखल थोडे सांगितले. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे संख्यावाचक किंवा
परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. एक उदाहरण घेते मी. त्या मुलीला मी दोनदा सांगितले. त्या मुलीला मी दोनदा सांगितले. आता या वाक्यात दोनदा हे क्रियाविशेषण आहे, कारण किती वेळा सांगितलं, म्हणजे क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द आहे दोनदा. तर ही जी क्रिया आहे सांगण्याची, ती किती वेळा घडली हे दोनदा या शब्दाने कळतंय. म्हणून दोनदा हा जो शब्द आहे तो आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तसंच सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळतो. भरपूर हा जो शब्द आहे तो परिमाण, म्हणजे ज्याला क्वांटिटी असं म्हणतात, कमी जास्त, जसं इंग्लिशमध्ये मोर लेस जे असतं त्याला म्हणतात परिमाण. क्रियेचे परिमाण दाखवणारा शब्द आहे. तर त्यामुळे भरपूर हाही शब्द संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. उदाहरणं मी आणखीन काही सांगितली म्हणजे लक्षात येईल. किंचित, जरा, काहीसा, थोडा, मुळीच, बहुत, अतिशय, चारदा, हजारदा, शंभरदा, फार, अतिशय, कमी, हे जे सगळे शब्द आहेत हे आहेत संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता आपण वळूया शेवटच्या उपप्रकाराकडे क्रियाविशेषणाच्या, आणि तो आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला इंटरॉगेटिव्ह ॲडव्हर्ब्स असं म्हणतात. म्हणजे त्या शब्दावरनंच लक्षात येतोय की हे क्रियाविशेषण अव्यय कसं असणार आहे. तर हे जे क्रियाविशेषण अव्यय जे शब्द आहेत ते त्या वाक्यातील विधानांना प्रश्नांचं स्वरूप देतात, आणि अशा शब्दांना आपण म्हणतो प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण सांगते. तुम्ही आमच्याकडे याल का? तर ह्यात का हा जो प्रश्नार्थक शब्द आहे त्याला म्हणतात प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. किंवा आपण मला आपल्या घरी न्याल ना? तर ह्या वाक्यात ना आणि त्याच्या पुढचं जे प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावरनं हे कळतंय की हे आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय किंवा इंटरॉगेटिव्ह ॲडव्हर्ब. तर अशा रीतीने आपण क्रियाविशेषण अव्ययांचे बरेचसे प्रकार पाहिले. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक, आणि सगळ्यात शेवटी प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.